नमस्कार मंडळी. आज आपण एका मोठ्या फायनान्शियल डॉक्युमेंटला सोपं करणार आहोत. ICICI प्रुडेन्शियलचा IPO येतोय आणि त्याचा जो प्रॉस्पेक्टस आहे तो नेमका कसा वाचायचा, एक हुशार गुंतवणूकदार म्हणून त्यात काय शोधायचं, चला हेच आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर समोर आहे ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. त्यांचा IPO बाजारात दाखल होतोय आणि आज आपण त्यांच्याच प्रॉस्पेक्टसमध्ये डोकावून पाहणार आहोत की आत नक्की काय दडलंय. आणि मग मनात पहिला प्रश्न येतो की ही संधी चांगली आहे की नाही, हे ठरवायचं कसं? हा प्रश्न खरं तर प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात असतो, नाही का? आता या प्रश्नाचं उत्तर आहे एका तब्बल 400 पानांच्या डॉक्युमेंटमध्ये. त्याला म्हणतात ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस. पण थांबा, घाबरू नका. आपल्याला सगळी 400 पानं नाही वाचायची आहेत. आपण त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे एकत्र मिळून शोधणार आहोत. आणि हो, एक गोष्ट स्पष्ट करतो, हे गुंतवणुकीबद्दलचं मार्गदर्शन नाहीये, तर माहितीच्या आधारावर स्वतः अभ्यास कसा करायचा हे शिकण्याची एक पद्धत आहे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी ओळख करून घेऊया की ही ICICI प्रुडेन्शियल AMC नक्की आहे तरी काय. तर हे आहेत तरी कोण? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे, म्हणजे AMC. त्यांचं काम काय? तर लोकांचे पैसे घेऊन ते म्युच्युअल फंड, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस म्हणजे PMS आणि अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड्समध्ये गुंतवणे. ही कंपनी म्हणजे भारतातली ICICI बँक आणि UKची प्रुडेन्शियल PLC यांचा एक जॉईंट प्रोजेक्ट आहे. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे जेवढी मालमत्ता आहे ना, त्यानुसार ही भारतातल्या सगळ्यात मोठ्या AMCs पैकी एक आहे. कोणतीही कंपनी चालते ती तिच्या लीडरशिपमुळे. हे आहेत ते प्रमुख चेहरे जे ICICI प्रुडेन्शियलचं नेतृत्व करतात. कारण शेवटी कंपनीची दिशा आणि यश हे याच टीमवर अवलंबून असतं, त्यामुळे यांची ओळख असणं महत्त्वाचं आहे. चला आता जरा IPOच्या टेक्निकल गोष्टींकडे वळूया, ज्या प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेले आहेत. हा शब्द सतत येतोय, रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस. म्हणजे काय? तर हे एक प्रकारचा प्राथमिक माहितीपत्रक आहे. यात कंपनीबद्दल जवळजवळ सगळी माहिती असते, फक्त फायनल किंमत आणि किती शेअर्स विकणार हे तपशील नसतात. हे गुंतवणूकदारांना माहिती देण्यासाठी IPOच्या आधी दिलं जातं. बरं, मग IPOची किंमत कशी ठरते? त्यासाठी एक पद्धत आहे जिला बुक बिल्ट ऑफर म्हणतात. यात काय होतं तर मोठे गुंतवणूकदार किती किमतीला शेअर्स घ्यायला तयार आहेत हे बघितलं जातं. त्यांच्या मागणीवरूनच मग एक फायनल किंमत ठरवली जाते. आता प्रश्न येतो की या IPOमध्ये पैसे गुंतवू कोण शकतं? तर इथे 4 मुख्य प्रकारचे गुंतवणूकदार आहेत. पहिले, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स म्हणजे QIBs. यात मोठ्या वित्तीय संस्था, म्युच्युअल फंड्स येतात. मग आहेत अँकर इन्व्हेस्टर्स, जे IPO सुरू होण्याआधीच गुंतवणूक करून एक विश्वास निर्माण करतात. तिसरे आहेत नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, म्हणजे मोठे श्रीमंत लोक आणि कंपन्या. आणि चौथा गट म्हणजे आपण सगळे, रिटेल इंडिव्हिज्युअल बिडर्स, जे लहान रकमेसाठी अर्ज करतात. ओके, आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, तो म्हणजे कंपनीने स्वतः सांगितलेल्या धोक्याच्या सूचना. प्रत्येक प्रॉस्पेक्टसमध्ये रिस्क फॅक्टर्स नावाचा एक सेक्शन असतोच. आणि खरं सांगायचं तर हा भाग वाचणं खूप गरजेचं आहे, कारण इथे कंपनी स्वतःहून सांगते की त्यांच्या व्यवसायात काय काय आव्हानं आहेत, काय काय धोके आहेत. बघा, पहिली मोठी जोखीम. कंपनी काय म्हणते की त्यांचा सगळा व्यवसाय हा त्यांच्या प्रमोटर्सच्या म्हणजे ICICI आणि प्रुडेन्शियल यांच्या नावावर आणि प्रतिष्ठेवर अवलंबून आहे. याचाच अर्थ जर या मोठ्या नावांना काही धक्का लागला तर त्याचा थेट परिणाम यांच्या व्यवसायावर होऊ शकतो. आता दुसरी गोष्ट, ती म्हणजे स्पर्धा. ॲसेट मॅनेजमेंटच्या क्षेत्रात आधीच खूप खेळाडू आहेत आणि नवीन पण येत आहेत. त्यामुळे कंपनी म्हणते की या स्पर्धेमुळे त्यांची वाढ कमी होऊ शकते किंवा त्यांना आपली फी कमी करावी लागू शकते. आणि तिसरी जोखीम आहे ती म्हणजे इतरांवर अवलंबून असण्याची. कंपनीचा व्यवसाय हा वितरकांच्या नेटवर्कवर म्हणजे थर्ड पार्टीजवर खूप अवलंबून आहे. जर त्यांच्या सेवेत काही गडबड झाली तर त्याचा फटका थेट कंपनीच्या कामाला आणि नावालौकिकाला बसू शकतो. ठीक आहे, तर ह्या झाल्या कंपनीने स्वतः सांगितलेल्या गोष्टी. आता जरा बाहेर वळून बघूया. बाजाराचा मूड काय आहे आणि कंपनीची आर्थिक तब्येत कशी आहे ते पाहूया. हा टेबल खूप महत्त्वाचा आहे. हे दाखवतोय ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट म्हणजे AUM. सोप्या भाषेत कंपनी किती लोकांचे पैसे सांभाळते. आणि इथे स्पष्ट दिसतंय की इक्विटी आणि हायब्रिड योजनांमध्ये गेल्या 3 वर्षांपासून AUM सातत्याने वाढतंय. AUM वाढणं म्हणजे लोकांचा कंपनीवरचा विश्वास वाढतोय. ही एक खूप चांगली गोष्ट आहे. आता बघूया कमाईचं गणित. हा चार्ट आपल्याला एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च दाखवतोय. आणि इथे अगदी स्पष्ट आहे, उत्पन्नाचा बार हा खर्चाच्या बारपेक्षा खूप मोठा आहे. याचा सरळ अर्थ आहे की कंपनी नफ्यात आहे.
जे कोणत्याही कंपनीच्या आर्थिक आरोग्यासाठी एक चांगलं लक्षण मानलं जातं. बरं, प्रॉस्पेक्टस तर आपल्याला कंपनीची कुंडली दाखवतो. पण बाजारात काय हवं आहे हे समजण्यासाठी एक शब्द वापरला जातो, ग्रे मार्केट प्रीमियम किंवा GMP. GMP म्हणजे काय? तर IPO लिस्ट होण्याआधीच अनधिकृत बाजारात त्याला किती मागणी आहे याचा एक अंदाज. आणि बातमीनुसार या IPOचा GMP चांगलाच वर गेला होता, तब्बल 124 रुपयांपर्यंत. याचा अर्थ बाजारात या शेअरबद्दल खूप उत्सुकता आहे. गुंतवणूकदारांना वाटतंय की लिस्टिंगच्या दिवशी चांगला फायदा होऊ शकतो. म्हणजे बघा, एका बाजूला कंपनीने सांगितलेले धोके आहेत आणि दुसऱ्या बाजूला बाजाराचा हा जबरदस्त उत्साह. तर मग या सगळ्या माहितीमधून आपण काय घ्यायचं? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की प्रॉस्पेक्टस हेच एक शक्तिशाली साधन आहे. कारण ते कंपनीची ताकद तर दाखवतच, पण त्याचबरोबर कंपनीने स्वतः मान्य केलेल्या तिच्या कमकुवत बाजूसुद्धा समोर आणतं. म्हणून पुढे कधी कोणत्याही IPOचा अभ्यास करताना ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवा. 1. नेहमी रिस्क फॅक्टर्सपासून सुरुवात करा. 2. फक्त नावावर जाऊ नका, कंपनीचा व्यवसाय कसा चालतो ते समजून घ्या. 3. कंपनीच्या आकडेवारीची बाजारातल्या उत्साहाशी तुलना करा. आणि 4. जे सर्वात महत्त्वाचं आहे, हे कोणतंही गुंतवणुकीचं मार्गदर्शन नाही, तर स्वतः अभ्यास करण्यासाठी एक दिशा आहे. आणि शेवटी एक प्रश्न, प्रॉस्पेक्टस आपल्याला कंपनीचं सत्य दाखवतो, तर बाजार आपल्याला उत्साह दाखवतो. एक हुशार गुंतवणूकदार म्हणून आपण कोणत्या गोष्टीवर जास्त विश्वास ठेवायला हवा यावर नक्की विचार करा.